हा सेटअप आहे आणि आता मी बघितलंय की थोडा अप गेलाय, थोडा डाऊन जाणार आहे. ठीक आहे, ही डे वाईजची कॅन्डल आहे. तर मी काय करतो, सगळ्यात पहिले चेक करतो की टॉपला कुठला आहे आणि लूजला कुठला आहे. त्यामध्ये हा जो आहे हा 2 दिवस सतत खाली पडतोय, त्यामुळे आपण याच्यामध्येच आज ट्रेड घेणार आहोत. पहिले मी डे वाईज बघतो, डे 15 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट्स. ठीक आहे, त्याच्यानंतर आपला सेटअप जाऊन होतो आणि मग एखादा ट्रेड घेतो. आज मी ट्रेड घेतलेला आहे हा STO USDT मध्ये एक छोटासा ट्रेड घेतलं. फक्त मला दाखवायचं आहे की त्याच्यामध्ये असं चार्ट पॅटर्न कसं बघतो, त्याच्यामध्ये आपल्याला काय समजतं. ठीक आहे, आता माझ्या हिशोबाने याच्यामध्ये 2 कॅन्डल जे आहेत 5-5 मिनिटाचे ते ग्रीन झालेत, म्हणून मी एक रेडमध्ये ट्रेड घेणार आहे. हे क्रिप्टो आहे. क्रिप्टो 365 दिवस कंटिन्यू 24/7 चालूच असतं ना, संडे सॅटर्डे काही नाही. आज सॅटर्डे आणि तरी पण मी याच्यामध्ये ट्रेड घेतोय. आता माझा सेटअप झालेला आहे की मला थोडासा अपला गेला की मी डाऊनमध्ये जाणार आहे. बघू शकता आता तुम्ही, थोडंसं वेट करावं लागतं. ठीक आहे, आपला ट्रेड झालेला आहे. इथे बघा, इथून मी शॉर्टसाठी ट्रेड घेतलेला आहे. क्रिप्टोमध्ये शॉर्ट्स अँड लॉंग असं बोललं जातं. ठीक आहे, माझी पोझिशन चेक केली मी, माझा ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे. पण काही एरर असल्यामुळे तो ट्रेड दिसत नाही मला. ठीक आहे, पण मला माहिती आहे माझा ट्रेड हा एक्झिक्यूट झालेला आहे. मी एकदा परत ट्राय करतो आणि त्याच्यानंतर इनसफिशियंट फंड दाखवेल. हो, कारण की मी जे पैसे असतात ना वॉलेटमध्ये ते सर्व लावून टाकतो. ठीक आहे, इथे आपल्याला शो होतं आता काही लॉसमध्ये चाललंय. ठीक आहे, स्टार्टिंगला घेतलं हमेशा लॉसमध्येच असतो. पण ठीक आहे, तर मी आता छोटासा ट्रेड घेणार आहे. एक 10 पॉईंट तरी घेणार आहे कमीत कमी. बघू शकता तुम्ही आता इथे. ठीक आहे, मी जरा मार्जिन करते की स्टॉप लॉस कितीचा लावायचा आहे, टार्गेट कितीचा घ्यायचा आहे. आता बघा, मी स्टॉप लॉस लावेल याच्यामध्ये. ठीक आहे, जी रेड कॅन्डल बनते आपण प्लस मध्ये चाललोय. आपल्याला मेन जे आहे स्टॉप लॉस लावणं खूप गरजेचं आहे. क्रिप्टोमध्ये नाही, सगळ्यामध्ये स्टॉप लॉस लावणं खूप गरजेचं आहे. कारण की या आधी पण माझे स्टॉप लॉस नाही लावले होते तर माझं पूर्ण कॅपिटल खाली झालं होतं. आणि असं एकदा नाही, भरपूर वेळा झालं आणि बहुतेक लोकांचं हमेशाच होतं. त्यामुळे आता मी थोडंसं ठरवलंय, 100% नाही पण 70% तरी स्टॉप लॉस मी लावतोच. 10 ट्रेड घेतले तर मी कमीत कमी 7 ट्रेडमध्ये स्टॉप लॉस लावतोच. ठीक आहे, बघा प्रॉफिट होत चालला. आता मी स्टॉप लॉस सेट केलेला आहे. कुठून स्टॉप लॉस सेट केला आहे, जिथून मी एंट्री केली त्या कॅन्डलच्या एंडवर, त्या कॅन्डलच्या हायरला मी थोडासा स्टॉप लॉस लावलेला आहे. ठीक आहे, आता टार्गेट पण सेट करून घेतो. टार्गेट घेतलं आहे मी जवळजवळ 10-12 पॉईंटचा टार्गेट घेतलेला आहे बघा, आणि मला वाटतं तर होऊन जाईल. झालेला आहे बहुतेक माझा स्टॉप लॉस, सॉरी टार्गेट हिट झालेला आहे. ओहो, हां, ओके.